ज्या घड्याळासाठी एवढा आटापिटा केलात ते घड्याळ कुठे आहे? हातात का नाही घातलंस? रात्र झाली आबा, मी झोपायला चाललोय. रात्री झोपताना मी घड्याळ नाही घालत. आता मी सांगतोय, घड्याळ घाल. अहो काय बोलताय तुम्ही? घड्याळ घाल. अरे आईने ते प्रेमाने दिले ना, सांभाळून घाल. आता मला सांग, हे घड्याळ पाहून तुला काय आठवतंय? काय आठवेल म्हणजे? म्हणजे हे घड्याळ पाहून, हे घड्याळ तुला तुझ्या आईने प्रेमानं दिलं होतं हे आठवेल का? या घड्याळासाठी आपल्यामुळे एका मुलीला मानसिक त्रास सहन करावा लागला, त्याच्यावरती नाही नाही ते आरोप झाले, सगळ्यांसमोर तिचा अपमान झाला हे आठवेल? बोल ना. मला काय आठवेल सांगू? मला आठवेल या घड्याळासाठी एका प्रामाणिक मुलीवर फक्त ती गरीब आहे म्हणून चोरीचा आरोप केला गेला. मला आठवेल माझ्या घरच्यांनी माझ्यावर विश्वास नाही ठेवला. सगळ्यात महत्त्वाचं मला आठवेल, आयुष्यात पहिल्यांदा माझे कामगार माझ्या दारात येऊन प्रसाद न घेता निराश होऊन निघून गेले. हा हे घे पाणी पी. खूप दुखतंय का? मी काय बोलू ना हेच कळत नाही मला. तुम्ही सगळे एवढ्या आनंदाने आबांच्या घरी पूजेला गेला होतात आणि तुम्हाला तिकडे जाऊन प्रसादाचा लाभ पण नाही मिळाला. माझ्यामुळे सगळा कार्यक्रम खराब झाला ना, माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांचा हिरमोड झाला, त्याच्यासाठी मला माफ करा. अरे भावा काय पण काय बोलती तू? तुझा माफी मागण्याचा काय संबंध आहे? नाहीतर काय? हे राणे, कार्यक्रमच काय घेऊन बसलीस? अगं तू निर्दोष आहेस हेच आमच्यासाठी लय मोठा आनंद आहे. हो पण आता तुम्ही सगळे तिकडून निघून आलात म्हणून आबासाहेबांना खूप वाईट वाटलं असेल. तुम्ही सगळ्यांनी तिथे थांबायला पाहिजे होतं. काय करणार होतो आम्ही सगळे थांबून? हा अगं तुझ्या बरोबर जे झालं ना ते बघून आबांना बी वाईट वाटलं. आणि ते बघितलं का तिच्या घरातले कसे वागले ते तुझ्या बरोबर? नाहीतर काय, ते कसे बी वागतील आणि ते आम्ही सहन करायचं ते काय नाही.